नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. ओके, आज आपल्याला बघायची आहे डायसॅकराइडचं स्ट्रक्चर. आज आपल्याला बघायचं आहे सुक्रोजचं स्ट्रक्चर. आता सुक्रोजचं रिंग स्ट्रक्चर कसं असतं याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आज आपण बघत आहोत डायसॅकराइड. कुठला का डायसॅकराइड असणार, डायसॅकराइडचं स्ट्रक्चर कसं काढतात ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आता तुमच्या समोर मी काय करतो, हा डायसॅकराइड कशापासून बनलेला असतो? दोन मोनोसॅकराइड पासून डायसॅकराइड तयार होतो. बघा, मोनोसॅकराइड पहिला आणि मोनोसॅकराइड दुसरा. बघा बरं का, दोन मोनोसॅकराइड आणि हे दोन मोनोसॅकराइड आपण जेव्हा एकमेकाला जोडतो तेव्हा तयार होतो तुमचा डायसॅकराइड, आणि तो म्हणजे सुक्रोज. म्हणजे सुक्रोज हा कोण आहे? डायसॅकराइड. मग सुक्रोज हा डायसॅकराइड तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचं स्ट्रक्चर, ह्या सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मोनोसॅकराइड पहिला, मोनोसॅकराइड दुसरा, हे दोघं एकमेकाला जोडावे लागतील आणि हे दोन्ही जोडलो की त्या ठिकाणी सुक्रोज तयार होतो. ओके, एक वाक्य. सुक्रोज तयार करण्यासाठी आपल्याला कोणते मोनोसॅकराइड घ्यावे लागतील ते मी सांगतो. पहिला मोनोसॅकराइड, पहिला ज्याचं नाव आहे अल्फा डी ग्लुकोज. बघा काय, बघा अल्फा डी ग्लुकोज हा पहिला मोनोसॅकराइड, आणि दुसरा जो मोनोसॅकराइड आहे तो आहे बीटा डी फ्रुक्टोज. दोन प्रकारचे मोनोसॅकराइड, त्याच्यामधला एक ग्लुकोज आहे, एक फ्रुक्टोज आहे. ग्लुकोज फ्रुक्टोज आपण जेव्हा एकत्र आणतो, ह्या दोघांना कंबाईन करतो तेव्हा सुक्रोज तयार होतो. म्हणजे सुक्रोज हा दोन मोनोसॅकराइड पासून बनलेला आहे. त्याच्यापैकी एकाचं नाव आहे ग्लुकोज आणि दुसऱ्याचं नाव आहे फ्रुक्टोज. पण ग्लुकोज कुठला घ्यायचा? अल्फा घ्यायचा. आणि फ्रुक्टोज कुठला घ्यायचा? बीटा घ्यायचा. संपलं. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज हे दोन मोनोमर, हे दोन मोनोसॅकराइड आपण जेव्हा कंबाईन करतो तेव्हा त्या ठिकाणी सुक्रोज तयार होतो. हे वाक्य पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय करू, सायक्लिक ग्लुकोज आणि सायक्लिक फ्रुक्टोज घेऊ, आपण रिंग स्ट्रक्चर घेऊ, दुसरं दोघांचं बी हावर्थ घेऊ आणि त्या दोघांना जोडू आपण आणि तयार करू स्ट्रक्चर फ्रुक्टोजचं. संपलं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तयार करायचं आहे सुक्रोजचं स्ट्रक्चर. सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? नंबर 1 ग्लुकोज, नंबर 2 फ्रुक्टोज. हे दोघांचं स्ट्रक्चर एकमेकाला जोडायचं आहे. ग्लुकोज फ्रुक्टोज एकत्र जोडायचं, सुक्रोजला तयार करायचं. ग्लुकोज फ्रुक्टोज एकत्र जोडायचं, सुक्रोजला तयार करायचं. ग्लुकोज फ्रुक्टोजला एकत्र जोडायचं, सुक्रोजला तयार करायचं. इतकं सोपं स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा, ग्लुकोज अल्फा पाहिजे आणि फ्रुक्टोज बीटा पाहिजे. अल्फा ग्लुकोज बीटा फ्रुक्टोज, अल्फा ग्लुकोज बीटा फ्रुक्टोज, अल्फा ग्लुकोज बीटा फ्रुक्टोज. बस. आता संपूर्ण कसं होतं, आपण सगळे स्ट्रक्चर व्यवस्थित तयार करू. दोन प्रकारचं स्ट्रक्चर पुस्तकात सांगितले, दोन्ही प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला मी समजावून सांगतो. पहिल्यांदा ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो, मग फ्रुक्टोजचं काढतो आणि मग ह्या दोघांना जोडतो. काय अवघड नाही. ग्लुकोज घ्या, फ्रुक्टोज घ्या, एकमेकाला जोडा, तयार होईल सुक्रोज. अल्फा ग्लुकोज बीटा फ्रुक्टोज एकमेकाला जोडायचं, सुक्रोज तयार करायचं. इतकं सोपं आहे, ह्याच्यात काहीही अवघड नाही. लक्षात घ्या, सुक्रोज तयार करण्यासाठी आपल्याला अल्फा ग्लुकोज घ्यायचा आहे, बीटा फ्रुक्टोज घ्यायचा आहे. हे दोन्ही मोनोसॅकराइड एकमेकाला जोडायची आहे ते, आणि तयार करायचं आहे कोण? सुक्रोज. संपलं. मग आता ते कसं तयार होतं तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. आणि सायक्लिक स्ट्रक्चरची अगोदरची जी व्हिडिओ आहेत बघा, ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतंय, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं हे शिकले आपण अगोदर. ते बघा आणि मग हे बघा, म्हणजे कळते आपल्याला. तरी पण तुम्हाला मी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढून दाखवतो, फ्रुक्टोजचं काढून दाखवतो आणि मग त्याच्या आधारे आपण दोघांना जोडू. ग्लुकोज फ्रुक्टोज एकत्र जोडलं तयार होतो सुक्रोज. संपलं. पहा कसं होत आहे.
ग्लुकोज फ्रुक्टोजला जोडूया, सुक्रोजला तयार करूया. हे ग्लूकोज फ्रुक्टोजला जोड़िया, सुक्रोजला तैयार करूया. ग्लूकोज फ्रुक्टोज को जोड़ने का, सुक्रोज को बनाने का, उसको तयार करने का. चल आता बघा, तुम्हाला काय पाहिजे? ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये कसला पाहिजे? अल्फा डी पाहिजे. बरोबर का? दोन प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत ग्लुकोजचे. ग्लुकोजचा एक आहे अल्फा, दुसरा आहे बीटा. कुठला पाहिजे आपल्याला? अल्फा पाहिजे. आपण लिहिलं अल्फा. आणि ह्याला काय म्हणतो आपण? ग्लुकोपायरॅनोज म्हणतो आपण. ग्लुकोपायरॅनोज. आणि फ्रुक्टोजला फ्रुक्टोपायरॅनोज म्हणतो, फ्युरॅनोज म्हणतो. हे पायरॅनोज ते फ्युरॅनोज आपल्याला माहिती सांगायची गरज नाही. स्ट्रक्चर काढतो. ग्लुकोजचं स्ट्रक्चर 6 मेंबर्ड, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर 5 मेंबर्ड. ग्लुकोजचं स्ट्रक्चर 6 मेंबर्ड रिंग आणि फ्रुक्टोजचं 5 मेंबर्ड रिंग. इतका फरक आहे. काढू आपण. बघा 6 मेंबर्ड रिंग. हे ऑक्सिजन 1 आणि कार्बन 5. 1 ऑक्सिजन 5 कार्बन. 1 2 3 4 5 कार्बन. ओके. आता हा कार्बन नंबर 1 2 3 4 5 आणि इथं असणार आहे 6वा बाहेर, रिंगच्या बाहेर 6वा. एकूण 6 एटमची रिंग, 1 ऑक्सिजन आणि 5 कार्बन. बघा आता तुमचा कुठला आहे? अल्फा आहे. अल्फा म्हणजे OH लिहायचा खाली, OH खाली H वरी. 2 नंबरच्या कार्बनला OH खाली H वरी. 3 नंबरच्या कार्बनला H खाली OH वरी. 4 नंबरच्या कार्बनला OH खाली H वरी. आणि या ठिकाणी फक्त H घ्यायचं. बघा हे स्ट्रक्चर पहिल्यांदा आपल्याला माहित आहे. हे आहे स्ट्रक्चर अल्फा डी ग्लुकोजचं. अल्फा म्हणजे OH खाली लिहायचं, लक्षात घ्यायचं. आता आपण दुसरं काढू स्ट्रक्चर. कुठलं? बीटा डी फ्रुक्टोज. बघा आता हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं आहे. आता आपण काढू फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आणि हे दोन्ही जोडू आपण. स्ट्रक्चर तयार झालं आपलं सुक्रोजचं, संपलं. आणि हे स्ट्रक्चर कसं येतंय हे शिकवलं आपण अगोदर. ते बघा व्हिडिओ व्यवस्थित लक्षात येईल. तरी पण मी पुन्हा डबल काढला. आता 5 मेंबर्ड रिंग आहे. फ्रुक्टोज 5 मेंबर्ड रिंग. 4 कार्बन 1 ऑक्सिजन. 1 2 3 4 कार्बन 1 ऑक्सिजन. चला इथं अल्फा आहे का बीटा आहे? बीटा. बीटा म्हणजे OH वरी, म्हणजे खाली घ्यायचं CH2OH. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5 आणि वरी असली तर कार्बन नंबर 6. हे 6 कार्बन. चला कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 ला H खाली OH वरी, OH खाली H वरी आणि इथं H झालं. हे बीटा आहे. हे बीटा का बरं? कारण इथं 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH वरी आहे आणि इथं 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH खाली आहे. हा कसला कार्बन आहे? एनुमेरिक कार्बन. हा कसला कार्बन आहे? एनुमेरिक कार्बन. एनुमेरिक कार्बनला जोडलेला OH वरी असेल तर बीटा आणि एनुमेरिक कार्बनला जोडलेला OH खाली असेल तर अल्फा. हे अल्फा आणि बीटा लक्षात ठेवा. आहे आता हे दोन्ही आपण जोडू. अल्फा बीटा आपण जोडलो की स्ट्रक्चर तयार झालं. काहीही अवघड नाही. आता नेमकं जोडायचं कसं हे आपण लक्षात घेऊ. बघा आता स्ट्रक्चर काढतो. इथं जोडतो मी. जोडायचं कसं बघा नीट. बघा कसं जोडायचं ते बघा नीट व्यवस्थित. ठीक आहे. आता पहिल्यांदा काढतो इथं मी ते ग्लुकोज काढतो. बघा लक्ष देऊ नका बरं का, नीट लक्ष देऊ नका. ठीक आहे. बघा इथे काय आहे? OH. इथे काय H. हे सगळं तेच लिहा बघून. जिथं जे असेल ते बघून लिहा. इथं काय टेन्शन घेऊ नका. जे असेल ते लिहा. ओके. याच्यामध्ये काय टेन्शन घ्यायची गरज नाही. चला ही एक रिंग झाली. आता अजून एक रिंग खाली घेऊ. ही रिंग आहे ग्लुकोजची. आता घ्या फ्रुक्टोजची रिंग घ्या. ग्लुकोज फ्रुक्टोज जोडा एकमेकाला, सुक्रोज तयार झाला. बघा 5 मेंबर्ड रिंग घ्या. 5 मेंबर्ड रिंग घ्या. हां या ठिकाणी काय करायचं? OH वरी घ्यायचं आहे. खाली काय येईल? CH2OH. इथं H आणि OH. इथं OH आणि H आणि इथं H आणि CH2OH झालं. आता काय करू आपण? हो का, ह्याचा कार्बन नंबर 1 बघा. हा कोण आहे? ग्लुकोज. त्याचा कार्बन नंबर 1 आणि हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे त्याचा कार्बन नंबर 2. हा कार्बन 1, हा कार्बन 2 आहे. हे जोडायचं आपण एकमेकाला. हे एनोमेरिक कार्बन आहे. हा सुद्धा एनोमेरिक. इथला OH आणि इथला OH ह्याच्यामध्ये H आहे की नाही आणि इथला OH निघून जाईल. H2 निघून गेला आणि हे दोन्ही एकमेकाला जोडले. आता बस हेच आहे स्ट्रक्चर आपल्या फ्रुक्टोजचं. बस दिस इज द स्ट्रक्चर ऑफ
सुक्रोज. ह्याला म्हणायचं सुक्रोजचं स्ट्रक्चर. बस, याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगायची गरज नाही. बस तुम्ही काय करणार, तुम्हाला फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. बाबांनो, या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज फ्रुक्टोज एकमेकाला जोडायचं आहे. मग हे जोडायचं कसं तर ते लक्षात घ्या तुम्ही. तर या ठिकाणी ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 आणि फ्रुक्टोजचा कार्बन नंबर 2 ह्या दोघाला जोडलेले जे OH आहेत, कळलं का? एक इथला H आणि इथला OH निघून गेला, H2 निघून गेला आणि या ठिकाणी एक नवीन बॉन्ड तयार झाला आणि ह्या बॉन्डला म्हणतात ग्लायकोसाइडिक लिंकेज. ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार झालं. हे जे आहे ना ऑक्सिजन तयार झालेलं, ह्याला म्हणतात ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि अशा प्रकारचं संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि अशा प्रकारे हे आपल्या स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज झालं एक स्ट्रक्चर. पुस्तकात अजूनही सांगितलंय हे स्ट्रक्चर तयार करण्याची पद्धत. आता आपण एका खाली एक जोडलं, एका समोर एक बी जोडता येते. आणि जोडताना का पाहिजे, एन्युमेरिक कार्बन पाहिजे. जोडत असताना का पाहिजे, एन्युमेरिक कार्बन. हो का? ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 एन्युमेरिक आणि फ्रुक्टोजचा कार्बन नंबर 2 एन्युमेरिक आणि तिथले OH तिथला H2 काढून टाका आणि जोडा. आता हे दोन्ही जर एकमेकाच्या समोर लिहिलं तर कसं लिहायचं ते बघा. हे लिहून घ्या पण, एक स्ट्रक्चर लिहून घ्या एवढं. मग लगेच दुसरं स्ट्रक्चर काढू आपण. हे एक झालं, अजूनही काढू. पुस्तकात अजूनही काढले. ग्लायकोसाइडिक लिंकेजने जोडते. आता पहिल्यांदा काढू आपण ग्लुकोज काढू बघा. इथे काय असणार आहे, ऑक्सिजन. चला इथे काय असणार आहे, OH खाली वरी H. चला पुन्हा काय असणार आहे बघा, तिथं बघून लिहा OH H OH हां OH H CH2 OH. हा एक मालिक्यूल. आता फ्रुक्टोजचा मालिक्यूल घ्या. फ्रुक्टोज कसा बघा, ठीक आहे असं लिहायचं फ्रुक्टोज. आता इथे काळजी घ्यायचं, लिहित असताना उलटं लिहायचं. आता कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3 इकडं आहे, आपण उलटं लिहायचं, इथं लिहायचं. आता कळलं का? आता या ठिकाणी लिहा हा कार्बन नंबर 2 आहे, इथं लिहा OH आणि इथं लिहा CH2 OH. उलटं लिहा बघा. आता हे CH2 OH खाली आहे, ते वरी करायचं. OH वरी आहे, खाली घ्यायचं, उलटं घ्यायचं. उलटं बाजू बदलली ना आपण बाजू बदलली. हो का? 2 नंबर इकडे होता, 2 नंबर आपण इकडे घेतला, सगळं उलटं करत होता. आता हे 1 2. आता कार्बन नंबर 3 बघा, कार्बन नंबर 3 ला H खाली आहे, उलटं करायचं. म्हणजे H वरी घ्यायचं आणि OH खाली घ्यायचं. कार्बन नंबर 4 OH खाली आहे, उलटं करायचं. OH वरी H खाली. आणि 5 नंबरला H खाली आहे, H वरी घ्यायचं आणि CH2 OH खाली घ्यायचं. बस हे उलटे केलं बघा आपण. एक लक्षात घ्या, या ठिकाणी हे दोन्ही OH एकमेकाच्या जवळ यावं यासाठी आपण काय केलं, 2 नंबरचा कार्बन इकडे घेतला, ह्या बाजूला पट्टी मारली. म्हणजे लिहित असताना 1 2 आपला हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे आणि हा 6 आहे. बाजू उलटी केली, लिहिता उलटं लिहायचं. जे खाली आहे ते वरी करा, वरी असले खाली करा पलटी मारल्यामुळं. आणि मग हे दोन्ही जवळ आले, हिथला OH काढा, हिथला H काढा, H काढा OH काढा, H2 गेलं आणि जोडा हे दोन्ही एकमेकाला. हो इथं O आणि झालं. हो हे आपल्या सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार झालं. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे बाबा, लिहित असताना आपण हिकडची बाजू इकडे केली, हिकडची बाजू इकडे केली, बरोबर आहे का? त्याच्यामुळे जे ग्रुप खाली ते वरी आणि जे ग्रुप वरी ते खाली, खालचं वरी वरचं खाली. बस ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायची आवश्यकता नाही. हा एक वेगळा कन्सेप्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला डायसॅकराइड मधला पहिला घटक ज्याचं नाव आहे सुक्रोज, त्या सुक्रोजचं स्ट्रक्चर असं काढायचं. सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी घ्यायचा आहे ग्लुकोज फ्रुक्टोज. ग्लुकोज घ्यायचा अल्फा, फ्रुक्टोज घ्यायचा बीटा. हे दोन्ही एकमेकाला जोडा आणि मग तुम्हाला माहित आहे H2 काढून टाकायचं आणि जोडायचं. आणि हा बॉन्ड जो आहे दिस इज कॉल्ड एज ग्लायकोसाइडिक लिंकेज. काय? ग्लायकोसाइडिक लिंकेज. आता याच्यामध्ये आणखी काही पॉईंट्स आपण घेऊयात आणि हा भाग पूर्ण करूयात. ओके, लिहा. आता एक वाक्य लक्षात ठेवा, सुक्रोज जो असतो सुक्रोज हा कसा असतो, डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. डेक्स्ट्रो रोटेटरी. पहिलं महत्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं, सुक्रोज नावाची शुगर कसली आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. पहिलं महत्वाचं वाक्य. ओके, सुक्रोज इज ए डेक्स्ट्रो रोटेटरी, पहिलं वाक्य. आता अजून एक महत्वाचं, आपण काय केलं, सुक्रोज घेतलं. समजा सुक्रोजचं आपण काय केलं, हायड्रोलायसिस केलं.
बघा सुक्रोज घेतलं, त्याचं आपण केलं हायड्रोलायसिस, तयार काय होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. बरोबर का. त्याच्यामधला ग्लुकोज हा कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि फ्रुक्टोज कसा आहे लिव्हो रोटेटरी. नीट ऐका बरं का. सुक्रोज आहे, सुक्रोज कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, ह्याचा आपण केलं हायड्रोलायसिस, तयार काय झालं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आणि याच्यामधला ग्लुकोज डेक्स्ट्रो रोटेटरी आहे आणि फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी आहे. लक्षात ठेवा सुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, पण हा प्रोडक्ट कळलं का, हे जे प्रोडक्ट आहे हायड्रोलायसिस केल्यानंतर जे प्रोडक्ट तयार झाला, प्रोडक्ट ऑफ हायड्रोलायसिस, दिस इज द लिव्हो रोटेटरी. तुम्ही म्हणता असं कसं काय, हा कसा आहे सुक्रोज डेक्स्ट्रो रोटेटरी, ह्याचं काय केलं आपण हायड्रोलायसिस केल्यानंतर तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो कसा आहे लिव्हो रोटेटरी आहे. आणि हा लिव्हो रोटेटरी का बरं आहे तर या ठिकाणी लिव्हो रोटेशन जास्त आहे डेक्स्ट्रो रोटेशनपेक्षा. लिव्हो रोटेशन्स आर मोर दॅन द डेक्स्ट्रो रोटेशन अँड देअरफॉर द प्रोडक्ट ऑफ हायड्रोलायसिस इज लिव्हो रोटेटरी. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं की या ठिकाणी काय होतंय इन्व्हर्जन होतंय. इन्व्हर्जन इज टेक्स प्लेस. इन्व्हर्जन होणे म्हणजे उलट होणे. डेक्स्ट्रो होता काय झाला लिव्हो झाला म्हणजे पलटी मारली उलट झालं ना. मग असं होत असेल तर त्याचं इन्व्हर्जन. जो हायड्रोलायसिसचा प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी काय होत असतं इन्व्हर्जन होत असतं. आणि म्हणून ह्याला म्हणायचं काय इन्व्हर्टेज. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेशल नेम दॅट इज इन्व्हर्ट शुगर. दिस इज कॉल्ड ॲज द इन्व्हर्ट शुगर. कारण उलट होत असतं ना मग त्याला इन्व्हर्ट शुगर असं म्हणतात. हे पण वाक्य आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे सुक्रोजचं स्ट्रक्चर कसं तयार होतं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेतली. अतिशय सोपं आहे. तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर जर माहीत असेल तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर काढणं फार सोपं आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर लिहा, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर लिहा, पहिल्यांदा एका खाली एक लिहा आणि H आणि OH काढून टाका आणि जोडा. दुसरा पर्याय ग्लुकोज फ्रुक्टोज एकमेकाच्या समोर लिहा पण बाजू उलट्या करा, सगळं उलटं होऊन जाईल. OH आणि OH ह्याच्यामधला H2 निघून जाईल आणि हे दोघे एकमेकाला जोडतील. अशा प्रकारे या ठिकाणी सुक्रोजचं स्ट्रक्चर तयार करता येतं. ही सगळी माहिती आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.